झंकार ऑडिओ आणि व्हिडिओ सीडी तर्फे तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण शिकूया सामान्य विज्ञान। पाठ पहिला, नैसर्गिक साधन स्रोत। माती, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी अशा निसर्गातल्या सगळ्या घटकांपासून माणसाच्या सर्व गरजा पूर्ण होतात, म्हणून त्यांना म्हणायचं नैसर्गिक साधन स्रोत। याचं विभाजन दोन गटात होतं। एक म्हणजे अनवीकरणीय, जे स्रोत कोणत्याही पद्धतीने कधीही निर्माण करता येत नाहीत, उदाहरणार्थ हवा, माती, खनिज आणि पाणी। दुसरा गट आहे नवीकरणीय, जे स्रोत पुन्हा पुन्हा नव्याने निर्माण करता येतात आणि यामध्ये उदाहरण आहे वनस्पती आणि प्राणी। पहिल्यांदा बघूया हवा हा घटक। ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड आणि अन्य काही वायू यांचं संतुलित मिश्रण असलेली हवा कोणत्याच प्रयोगशाळेत तयार करता येत नाही आणि हवेशिवाय आपण थोडा वेळही जगू शकत नाही। मग हवेच्या प्रदूषणाची कारणं कोणती? कारखाने, वाहने यांची अमर्याद वाढ, हवेतील वाढत्या कार्बन डायऑक्साइडमुळे जागतिक तापमानवाढीचं संकट। यावरचे उपाय: खासगी वाहनांच्या ऐवजी सार्वजनिक वाहने वापरावीत, पेट्रोल, डिझेल ऐवजी CNG म्हणजे नैसर्गिक वायूचा सिलेंडर वापरावा। दुसरा घटक म्हणजे पाणी। दरवर्षी पाऊस पडतो, खूप पाणी पृथ्वीवर येतं। मग पाणी हा स्रोत अनवीकरणीय कसा? तर दरवर्षी पाणी जे ढगातून पावसाच्या रूपाने पृथ्वीवर येतं, ते नवीन नवीन तयार झालेलं पाणी नाहीये। पृथ्वीवरचंच पाणी बाष्परूपाने आभाळात जाऊन तिथून जलरूपाने खाली येतं। उलट हिमसाठे वितळून जे शुद्ध पाणी नद्यांमध्ये येतं, तेही समुद्रातनं बाष्परूपाने आभाळात जातं आणि पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे पुन्हा हिमसाठे निर्माण होणं अवघडच बनत चाललंय। त्यामुळे लक्षात घ्या की पाणी हा स्रोत अनवीकरणीय आहे, त्याचे साठे मर्यादित आहेत आणि उपलब्ध जलस्रोतांचं प्रदूषण होतंय। यावरचा उपाय: शक्य तिथं शक्य तेवढं पाणी अडवलं आणि जिरवलं पाहिजे, पाण्याची बचत केली पाहिजे, पाणी प्रदूषित होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे। नंतरचा घटक म्हणजे माती म्हणजेच मृदा। बहुतेक सजीवांना जगण्यासाठी आवश्यक असणारे अन्नधान्य मातीतच पिकतं। मातीमध्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषण द्रव्य आणि पिकांना उपयुक्त असणारे जीवाणू असतात। मातीचं प्रदूषण कसं होतं? तर पिकांसाठी रासायनिक खतांचा वापर प्रमाणाबाहेर केल्याने, कारखान्यातलं दूषित पाणी, रसायने आणि मळी मातीत मिसळल्याने, मातीत प्रमाणाबाहेर कीटकनाशक फवारल्याने आणि पाण्याचा अतिवापर केल्याने। मग मातीची धूप कशी होते? तर पाऊस, वादळ, जंगलतोड, महापूर यामुळे मातीची धूप होते। मातीचा 1 सेंटीमीटर थर तयार व्हायला हजारो वर्ष लागतात। अशा या मातीच्या संरक्षणाचे उपाय कोणते? वृक्ष लागवड करणं, सेंद्रिय खतांचा वापर, सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर, वृक्षतोड थांबवणं आणि ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धती वापरणं। यानंतरचा घटक म्हणजे खनिज। खनिज कमी व्हायचं कारण म्हणजे कारखान्यांसाठी मोठ्या प्रमाणात वापर, पेट्रोल डिझेलच्या बेसुमार वापरामुळे कार्बन डायऑक्साइड तयार होतो आणि वैश्विक तापमानात वाढ होते। उपाययोजना: सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, लाटांपासून मिळणारी ऊर्जा आणि बायोगॅस असे पर्यायी ऊर्जा स्रोत वापरणं, प्रदूषण कमी करणं।